मैत्रिणींनो, पोटावरील चरबी होईल गायब. हो हो, गायब. या 4 पदार्थांनी, फक्त या 4 पदार्थांनी. जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल ना आणि सडपातळ व्हायची असेल ना, तर हे 4 पदार्थ नक्की खायला सुरुवात करा. महत्त्वाचे म्हणजे हे पदार्थ आपल्या भारतीय घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि इफेक्टिव्ह देखील ठरतात. पण याबद्दल अजून खूप जणांना माहीतच नाही. तर याच पदार्थांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, जे तुमच्या पोटावरील चरबी कमी करतील. चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण फक्त एका महिन्यात पोटावरील चरबी कमी करण्याचे चॅलेंज घेऊया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. कारण या पदार्थांनी आपल्या पोटावरची चरबी किमान 2-3 इंच तरी कमी होणार आहे, फक्त काही दिवसातच. चला तर मग सुरू करण्याआधी पोटाचा घेर किती आहे हे आपण मोजून घेऊया आणि वजन देखील मोजून घेऊ आणि एका ठिकाणी लिहून ठेवायला विसरू नका. आणि या व्हिडिओच्या नुसार आपण बदल जर केले ना, तर एका महिन्यात तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि तुमचा पोटाचा घेर नक्की कमी होणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की येऊन पुन्हा सांगायला अजिबात विसरू नका. आपण हे 4 पदार्थ कसे खायचे, कधी खायचे, ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चला तर मग. नमस्कार मैत्रिणींनो, गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण गृहिणींसाठी, महिलांसाठी व्हिडिओ बनवत असतो, त्यांची समस्या सोडवत असतो. तर प्रत्येक महिलेला वाटते की आपण सडपातळ असावे, आपले पोट आतमध्ये असावे, शरीरातील पोटावरील चरबी गायब व्हावी, दिसायला नको. आणि त्याचबरोबर शरीरातील पोटावरील चरबी दिसायलाच खराब नाही, तर इतर समस्या देखील वाढवत असते. आपल्या शरीरातील प्रॉब्लेम्स वाढवत असते, आजार वाढवत असते. त्याच्यामुळे ते आजार वाढू नये म्हणून दिसण्याबरोबर तुमचे आरोग्य देखील तुम्ही जपले पाहिजे. ते खूप अत्यावश्यक आहे. या 4 पदार्थांबद्दल आपण आज बोलणार आहोत, ज्यामुळे तुमची पोटावरील चरबी नक्कीच कमी होणार आहे आणि तुमचं आरोग्य देखील सुधारणार आहे. या 4 पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे लाह्या. लाह्या हा पदार्थ भाजलेला तर असतोच आणि शिवाय तो पचाय देखील हलका असतो. शरीरातील कफ, मेद हा कमी करणारा हा पदार्थ आहे. मग या लाह्यांमध्ये फक्त पॉपकॉर्न, मक्याचेच लाह्या नाही, तर खूप प्रकारच्या लाह्या असतात. लाह्यांमध्ये ह्या साध्या प्रकारच्या लाह्या असतात, जे आपण भेळीला वगैरे वापरतो, त्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, तसेच मखाने हा पदार्थ देखील लाह्यांमध्येच येतो. या लाह्या लवकर पचतात आणि पोट भरल्यासारखे जाणवते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांनी या लाह्यांचा समावेश आपल्या आहारात नक्की करायला हवा. तसेच चरबीमुळे होणारे आजार कमी करायचे असतील ना, त्यांनी सुद्धा ह्या लाह्यांचा समावेश आपल्या आहारात नक्की करायला हवा. या लाह्यांनी पोट तर भरतं, पण चरबी वाढत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहतं. ज्यांना वजन कमी करायचं आहे ना, त्यांनी रात्रीचे जेवण लवकर करा. बऱ्याच महिलांना आधीमध्ये भूक लागत असते, तेव्हा चहा, कॉफी घेतात. पण अशा वेळी या लाह्या मूठभर खाल्ल्या ना, तर तुमच्या पोटाला देखील आधार होईल आणि पोटाची चरबी देखील तुमची कमी होईल, वजन वाढणार नाही. त्यामुळे या पदार्थाचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. नंबर 2. दुसऱ्या नंबरचा पदार्थ आहे दालचिनी, जिरे आणि ओवा. हे 3 पदार्थ आपले पचन सुधारतात, पोटातील गॅस बाहेर काढतात आणि शरीरातील दोष बाहेर काढतात. आणि म्हणूनच या पदार्थांचा समावेश आपण नक्की करायला हवा. काय करायचं आहे, आपण 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये दालचिनी पावडर टाकायची आहे, भाजलेले जिरे पूड टाकायचे आहे आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे. या सर्वांना पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि सकाळी सकाळी रिकाम्या पोटी रोज याचा काढा आपल्याला घ्यायचा आहे. हे रोज सकाळी घेतल्यामुळे आपले रक्त शुद्ध होते, लिव्हरचे काम सुधारते आणि आपण महिलांना तर खूप थकवा तर येतच असतो दिवसभर काम करून, बरोबर ना. तर या पाण्यामुळे आपल्याला ऊर्जा देखील मिळेल. लवकरच तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला लागेल. पण लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्ही रोज फॉलो केले पाहिजेत. पचन तुमचे सुधारेल, भूक नियंत्रणात राहील आणि पोटामधील गॅस कमी होऊ लागेल आणि पोटावरील चरबी हळूहळू कमी व्हायला मदत होईल आणि वितळायला सुरुवात होईल. जर पचन तुमचे सुधारले ना, तर सर्व प्रॉब्लेम हळूहळू सुधारायला सुरू होतात. त्याच्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा. जर पचन सुधारले नाही ना, तर खाल्लेले पचलं जात नाही, पचन होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं रूपांतर हे चरबीत तर होतच. त्याच्यामुळे या गोष्टी नक्की ट्राय करा. रोज सकाळी या 3 पदार्थांचा काढा म्हणजेच चहा घ्यायला अजिबात विसरू नका. नंबर 3.
3 नंबरचा पदार्थ आहे हिरवे मूग. बघा, आपल्या आहारामध्ये कडधान्याचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं स्थान आपण त्याला दिलेलं आहे आणि याच कडधान्यापैकी हिरवे मूग हे एक वजन कमी करण्याचं एक उत्तम साधन आहे. बघा, इथं माझ्याकडे हिरवे मूग सध्या नव्हते, ही घरात आत्ता, त्याच्यामुळे मी आता अशा पद्धतीने हिरवे मूग असतात. पण माझ्याकडे आता पिवळ्या कलरचे मूग आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला पिवळ्या कलरचे मूग दाखवते. पण हिरव्या कलरचे मूग अशा पद्धतीने असतात, जिथे 2-4 त्याच्यामध्ये आहेत ना, त्या पद्धतीने हिरव्या कलरचे. इथं मी पिवळा कलर दाखवत आहे, पण मी इथं तुम्हाला हिरव्या कलरच्या मूगबद्दल सांगत आहे. तर बघा, हिरवे मूग हे चरबी कमी करणारा पदार्थ आहे. यामुळे पचनही सुधारते, चरबी कमी होते. मग आता हे हिरवे मूग कसे खावे? तर मग भिजवून खायचे आहेत किंवा शिजवून खायचे आहेत, पण सर्वात उत्तम आहे भिजवून खाणे. बघा, 6-7 तरी किमान तास भिजवून हे हिरवे मूग आपण खाल्ले पाहिजेत किंवा शिजवून तुम्ही खा. मोड आलेले मूगसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण मोड आलेले मूग हे जास्त खाल्ले ना तर पचन बिघडते, हे लक्षात ठेवा. मूग हे वाफवून शिजवूनच खा, यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्तचे खाल्ले जात नाही, जास्तचं जेवण केलं जात नाही. परिणामी तुमचे वजन कमी होणार आहे आणि पोटावरील चरबी देखील कमी होणार आहे. नंबर 4 नंबरचा पदार्थ आहे राजगिरा. राजगिरा तर तुम्हाला माहितीच असेल, राजगिराची चिक्की किंवा लाडू वगैरे मिळतात ते, ठीक आहे. तर हा राजगिरा हा पचायला हलका असतो, पौष्टिक असतो. माझ्याकडे सध्या राजगिरा नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही आहे. तर बघा, राजगिरामध्ये ग्लुटेन फ्री आहे राजगिरा. राजगिरामध्ये शरीरातील ऊर्जा दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी राजगिरा हा मदत करतो आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा राजगिरा कमी करतो. मग राजगिराचे लाडू तुम्ही करून खाऊ शकता, राजगिराची चिक्की करून खाऊ शकता किंवा राजगिराच्या पिठाची भाकरी करतो आपण किंवा करता येतात, तर त्यासुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. राजगिराचा वापर गहू आणि तांदूळ याऐवजी जास्त जर तुम्ही केलं ना तर वजन तुमचं नक्कीच कमी होईल. शिवाय ताकद आणि ऊर्जा हे दोन्ही देखील वाढण्यास मदत होईल. तर मग काय मैत्रिणींनो, आजपासूनच आहारात या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पोटावरील चरबी एकदम फास्टमध्ये कमी होईल. सकाळी किंवा कधीही चहाची आठवण झाली ना तर जिरा, ओवा आणि दालचिनी या तिन्हीचा काढा म्हणजे चहा करून आपल्याला प्यायचा आहे. याने पचन सुधारेल, शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकले जातील. पण लक्षात ठेवा, हे पदार्थ नियमितपणे घ्या, सातत्य ठेवा. बघा, एका महिन्यात तुमची चरबी नक्की कमी होणार आहे, एकदम नाहीशीच होणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा, तर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट फायदा नक्कीच होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा, कारण तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते. चला तर मग, गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच उपयुक्तपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अशाच महिलांसाठी आणि गृहिणींसाठी आपण उपयुक्त असे व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा, मजेत राहा आणि आनंद